आपला गाजराचा हलवा खूपच छान झालेला आहे. कसा बनवला चला बघूया. खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इथं मी 1 किलो गाजर स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे. आता आपण काय करूया, साईडला आहे ना अशी बारीक माती असते तर ती दिसत नाही डोळ्याला, पण आहे ना खाताना ती लागते. म्हणून आपण काय करू, थोडंसं कवर आहे ना काढून घेऊया. तुमच्याकडं जर नसेल काढायचं तर तुम्ही सुरीनं पण काढू शकता. मी पूर्णपणे त्याची स्वच्छ करून घेतले, साल काढून घेतलेली पूर्ण, तुम्ही बघू शकता. आता आपण हे किसून घेऊया. आपल्याकडे गाजर किसण्यासाठी ही मोठी किसणी आहे. तुमच्याकडे जी किसणी आहे त्याच्यावर तुम्ही गाजर किसू शकता. आता ह्या किसणीनं पूर्ण गाजर किसून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. पूर्ण गाजर मी आता किसून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. गाजर हे डोळ्यांसाठी खूपच उपयुक्त आहे. तसंच लहान मुलांना व मोठ्या माणसांना सगळ्यांनाच गाजराचा हलवा आवडतो. गाजराचा हलवा करण्याकरता इथं कढई मी गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे व 4 चमचे मी साजूक तूप घातलेलं आहे हलवा करण्याकरता. आता तूप आपलं गरम झालेलं आहे. आता आपण काय करू, गाजर किसलेलं आहे ना ते कढईत टाकूया. मी ह्या गाजरच्या हलव्यामध्ये कुठेही दुधाचा वापर करणार नाही आहे. तुम्ही बघू शकता. हा गाजरचा हलवा आहे ना 2-4 दिवस फ्रीजमध्ये सहज टिकतो. गाजराचा किस आहे ना हे तुपामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे. आपण सारखं हलवत राहून ना पूर्णपणे तळून घ्यायचं आहे. मी आता 4-5 बदाम, 4-5 काजू कुटून घेतलेले आहेत ते घालत आहे व थोडेसे मनुके घालत आहे. आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं गोड मी अर्धी वाटी गूळ घातलेला आहे. तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं तुम्ही साखर किंवा गूळ कमी जास्त करू शकता. गाजराचा हलवा आपण सतत हलवत राहायचा आहे, नाहीतर तो खाली चिकटून जाईल आणि त्याचा आपापच तो हळूहळू शिजून जातो मग पूर्णपणे. आता बघा गाजराचं पाणी सुटलेलं आहे व तो व्यवस्थित आता शिजून गेलेला आहे. आता थोडंसं त्याच्यात पाणी आहे ना ते आता थोडं आटवून घेऊया आपण. आता गाजराचा हलवा आपला पूर्णपणे झालेला आहे. आपण तो एका वाटीमध्ये आता सर्व करूया. या प्रकारे गाजराचा हलवा हा खूपच चविष्ट झालेला आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा गाजराचा हलवा कसा झाला ते मला कमेंट्समध्ये सांगा.